श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 79। भक्तांची संकट निवारणाचे मार्ग दाखवणारा ग्रंथ संपूर्ण चरितामृत। अशा प्रकारे नित्य नवीन पद्धतीने शरण आलेल्या भक्तांना पापकर्मांतून विमुक्त करीत असत। त्या सर्व पद्धती मानवाला समजणे अशक्य। कधीकधी भक्तांना खास भाज्या म्हणजे वांगी किंवा भेंडी आणायला सांगायचे। त्या भाज्या त्या भक्ताचे पापकर्म आकर्षित करीत व त्याची भाजी शिजवून त्यांना खायला देत। त्यामुळे त्यांचे कर्मदोष नाहीसे होत असत। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 49। श्रीपादांनी त्यांची भक्ती करत असता प्रापंचिक, व्यावहारिक त्रिविध ताप निवारणार्थ सोपे सोपे उपाय संपूर्ण चरितामृताच्या शेवटी सांगितले आहेत। श्रीपाद भक्तांकडून काय करून घेतील याचा नेम नाही, त्यांच्या लीला तेच जाणवत। तिथं तर्काचं काम नाही। एका निर्धन भक्ताला श्रीपादांनी गाईच्या तुपाचा अखंड दीप 1 आठवडा लावायला सांगितला। एका आत्महत्येचा विचार मनात असलेला भक्त दर्शनास येताच श्रीपादांनी त्यास जळत्या लाकडाचा स्पर्श केला व त्याच्यातील आत्महत्येच्या पापकर्मांची स्पंदने व त्याचे दारिद्र्य नष्ट केले। एका मंगळदोष असलेल्या मुलीचा विवाह होत नव्हता, तर तिला श्रीपादांनी तूर आणून स्वयंपाक करायला लावला व तिच्यासोबत तो सर्वांना खायला लावला। काही लोकांना श्रीपादांनी स्वतःच्या दरबारात स्वयंपाकासाठी व दिवे लावण्यासाठी गाईचं तूप आणायला सांगितलं। एक भक्त खूप आजारी होता, तर श्रीपाद त्याच्या घरी गेले व तो जिथे झोपला होता तिथे रात्रभर एरंडाच्या तेलाचा दिवा अहोरात्र लावला। श्रीपाद भक्तांची पापकर्म लाकडात आकर्षित करत व चुलीत त्या लाकडावर शिजवलेल्या रुचकर स्वयंपाक भक्तांना प्रसाद म्हणून देत। एका नुकत्याच पतीचं देहावसन झालेल्या स्त्रीला तिच्या पतीच्या वजना एवढी लाकडं श्रीपादांनी आणायला लावून त्यावर स्वयंपाक करायला लावला। श्रीपाद याला अग्निपूजा म्हणत। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर कधी कधी अचानक धुनी लावून रात्र रात्र बसून राहत, ये परमात्मा का काम है म्हणत। श्रीपादांनी आपल्या अवतार समाप्तीनंतर 3 वर्षे शंकर भट्टास कुरवपुरात अग्निपूजा व त्यावर येणाऱ्या भक्तांसाठी अखंड अन्न शिजवण्यासाठी सांगितलं। बाबा सदेह आश्रमात असताना ज्या चुली अन्नदानासाठी प्रज्वलित करण्यात आल्या आहेत त्याच चुली आज देखील प्रज्वलित असून श्रीपाद शिकवणीनुसार या चुलींवर रोज अन्न शिजवण्यात येते व दुपारी 12 वाजता बाबांना नैवेद्य, अखंड धुनीला नैवेद्य, श्रीपादांना नैवेद्य दाखवून अन्नदान सुरू होते। आपणही या अग्निपूजेत व अन्नपूजेत आर्थिकदृष्ट्या सहभागी होऊन श्रीपादांनी सांगितलेनुसार जळणाऱ्या लाकडात, भाज्यात, तुपात, अन्नप्रसाद, नैवेद्यात, दीप प्रज्वलनात, अखंड नंदादीप प्रज्वलनात आपली कर्म दग्ध करूयात। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।